आज अभिनेता सैफ अली खान वरती घरामध्ये चाकू हल्ला झाला। वांद्रेमधल्या राहत्या घरात त्याच्यावरती एका व्यक्तीने घुसून चाकूने हल्ला केला। त्याच्यावरती लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया झाली असून आता सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, धोक्याबाहेर आहे। चाकूने त्याच्यावरती 6 वार करण्यात आलेले होते आणि त्याच्या मानेवरती 10 सेंटीमीटरची जखमही झाली आहे। हात आणि पाठीवरही वार करण्यात आले। पाठीमध्ये धारदार शस्त्र खुपसण्यात आलं। पहाटे आज सैफ अली खान वरती शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली। किंबहुना या चौकशीमध्ये घरामधली महिला मदतनीस जी आहे तिच्या ओळखीची व्यक्ती घरात शिरली असल्याचा संशय, अशा पद्धतीची माहिती सध्या कळतीये। अर्थात या संदर्भामध्ये पोलीस लवकरच आता धागेदोरे शोधून तपास करतायत। सैफ अली खान हत्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा अपडेट आहे, तो अपडेट आपण जाणून घेऊया। महिला कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञात व्यक्ती घरात आल्याची पोलिसांनी शक्यता वर्तवलेली आहे आणि सैफ अली खानच्या महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एंट्री दिली असंही कळतंय। आरोपीने मदतनीसावरती हल्ला केला आणि या वादामध्ये सैफ अली खान पडला, त्यामुळे त्याच्यावरती या व्यक्तीने वार केले। महिला कर्मचाऱ्याला घरात भेटण्यासाठी किंवा या महिला कर्मचाऱ्याने अज्ञात व्यक्तीला आत घरामध्ये घेतल्याची आता शक्यता कळती आहे। दरम्यान 7 पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम्स या संपूर्ण प्रकरणासंदर्भात चौकशी करतायत। क्राईम ब्रांच चकमक फेम अधिकारी दया नायकही सध्या सैफ अली खानच्या घराच्या परिसरात पोहोचलेले आहेत। आपण आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडनं घटनास्थळावरनं आणखीन आढावा घेऊया। निलेश, नवीन जो अपडेट कळलेला आहे की महिला कर्मचाऱ्यानेच आत घरामध्ये घेतलं, या संदर्भामध्ये आणखीन पुष्टी करणारी कोणती माहिती मिळाली आहे का? पूर्वी महिला कर्मचाऱ्यानं आतमध्ये जर घेतलं असेल तर ते नेमक्या कोणत्या गेटने घेतलं याचाच मगाच्यापासून पोलीस तपास करताना पाहायला मिळत होते। ही सैफ अली खान यांच्या निवासस्थानाची पुढची बाजू आहे। या निवासस्थानाचं जे मोठं गेट आहे, या गेटवरून आत येणं सहजासहजी शक्य नाही आहे। या ठिकाणी जर आतमध्ये यायचं असेल तर या ठिकाणी एक सुरक्षा व्यवस्था, म्हणजे हे छोटं गेट आहे, या गेटला या ठिकाणी जर बटन दाबल्यानंतर आतमध्ये माहिती पहिली विचारली जाते आणि त्यानंतरच संबंधित व्यक्तीला जो आहे तो आतमध्ये प्रवेश दिला जातो। हे या सैफ अली खान यांच्या निवासस्थानाचं फ्रंटचं गेट। यानंतर आपण मागचं गेट देखील पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। सैफ अली खान यांच्या निवासस्थानाला ही मोठी भिंत आहे, त्यामुळे इथून सहजासहजी आत जाणं शक्य नाही आहे। त्यामुळंच आतमधल्या बाजूला जी छोटी भिंत आहे त्या भिंतीवरून संबंधित व्यक्ती आत गेला होता का याचा देखील तपास पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दया नायक सध्या या ठिकाणी आहेत आणि ते या ठिकाणाहून समोर आपल्याला इथं दया नायक पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी सातत्यानं ते चारही बाजूनं बिल्डिंगच्या जे आहेत ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही माहिती हाती लागली आहे का ते आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। नायक सर काही अपडेट आहे का या ठिकाणाहून? दया नायक सातत्याने या ठिकाणाहून आपल्याला फोन। आपण सध्या माहिती घेतोय घटनास्थळावरनं। ही दृश्य सुद्धा थेट सलमान खानच्या घराच्या परिसरातलीच आहेत। सध्या सलमान खानच्या घराच्या मागच्या बाजू माफ करा सैफ अली खान याच्या बाबतीतली ही घटना आपण पाहतो आहोत। माझ्याकडनं अनवधानाने सलमान खान असं म्हटलं गेलं। सैफ अली खान, अभिनेता सैफ अली खानच्या घराच्या मागच्या बाजूची ही दृश्य आपण पाहतोय। सैफ अली खानवरती आज एका अज्ञाताने चाकू हल्ला केला होता आणि सध्या त्याच्या मागच्या बाजूला पोलीस तपास चालू आहे। दरम्यान हल्लेखोर घरात बराच आधीच शिरला असण्याचा पोलिसांना संशय आहे। पोलिसांकडून जुनं सीसीटीव्ही तपासण्याची सुरुवात झालेली आहे। वर्दळीच्या वेळी काही लोकांसह हल्लेखोर शिरल्याचीही शक्यता सांगण्यात येतेय। पोलिसांनी तपासलेल्या फुटेजमध्ये अनोळखी व्यक्ती दिसलेली नाहीये। थोड़ी सी जानकारी की डिटेल्स हम रिवील नहीं कर सकते हैं। ओके सर, उस वक्त घर में कौन कौन था सर? थोड़ी सी जानकारी की डिटेल्स हम रिवील नहीं कर सकते हैं। ओके, रिक्वेस्ट है, जो भी इसमें प्रोग्रेस होगा हम आपसे अपडेट करेंगे। थैंक यू सर, थैंक यू। तर पोलीस अधिकारी आपल्याला माहिती देत होते सैफ अली खान याच्या घराबाहेरून या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये त्यांनी अपडेट दिलेला आहे। पण महत्त्वाचा अपडेट हा आहे की जी महिला कर्मचारी घरातली होती तिच्या ओळखीचीच व्यक्ती शिरल्याचा संशय सध्या पोलिसांना आहे आणि ही व्यक्ती पुढच्या बाजूने शिरलेली नाहीये, कारण पुढचं गेट बरंच उंच आहे, तिथे सिक्युरिटीची व्यवस्था सुद्धा अत्यंत अद्ययावत आहे। सैफ अली खान वरती चाकू हल्ला झाला, नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। सैफ अली
खानच्या घरी चोर शिरल्याची सुरुवातीला महिला कर्मचाऱ्यानं हे पाहिलं. आरोपीने कर्मचारी महिलेच्या हातावरती चाकूने वार केले. महिला कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला. महिला कर्मचाऱ्याचा ओरडा ऐकून सैफ मदतीला धावला. अज्ञाताच्या हाती चाकू आणि जखमी महिला कर्मचारी पाहून सैफ मदतीला धावला. सैफ आणि आरोपी यांच्यात झटापट झाली. आरोपीने हातातील चाकूने सैफवरती 6 वार करत पळ काढला. तर अशा पद्धतीचा हा घटनाक्रम आहे. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडे आपण जाऊया. ते आपल्याला संपूर्ण परिसराची आणि त्या बिल्डिंगच्या सुरक्षेची माहिती करून देत आहेत. निलेश, मगाशी तुम्ही आम्हाला पुढच्या भागातली सुरक्षा आणि मागच्या भागातली सुरक्षा दाखवत होतात. आणखीन आम्हाला या संदर्भात माहिती देऊ शकाल का? मागच्या गेटनं कुणीही आतमध्ये जाऊ शकत नाही. दुसरी बाब अशी आहे की समोर जी भिंत आहे त्या भिंतीवरून संबंधित व्यक्ती आत आला असावा अशा पद्धतीचा एक संशय व्यक्त केला जातोय. कारण शेजारी असणारी जी बिल्डिंग आहे ते बिल्डिंग आणि ही सैफ अली खान यांच्या निवासस्थानाची बिल्डिंग यांच्यामध्ये असणारी जी भिंत आहे ती खूप मोठी भिंत नाही आहे. समोर पोलिसांची टीम जी आहे ती हीच बाब सातत्यानं तपासताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सैफ अली खान यांच्या निवासस्थानाच्या बरोबर मागच्या बाजूलाच आणखीन एक बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगमध्ये खूप सारे CCTV फुटेजेस पोलिसांना चेक केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. काही डेटा जो आहे तो त्या ठिकाणाहून पोलिसांना कलेक्ट केल्याचं देखील आपण मगाशी आपल्या व्हिज्युअल्समध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. पोलिसांच्या 6 टीम सध्या काम करत आहेत. प्रत्येक टीम जी आहे ती प्रत्येक गोष्ट जी आहे ती बारकाव्यानं तपासताना पाहायला मिळत आहेत. सैफ अली खान यांचं निवासस्थान साधारणपणे 12व्या मजल्यावर सैफ अली खान या बिल्डिंगमध्ये राहतात. त्यामुळे या बिल्डिंगमध्ये 12व्या मजल्यावर पोहोचणं हे सहजासहजी कुणाला शक्य नाही आहे. त्या ठिकाणी काम करणारी जी मदतनीस महिला आहे त्यांना भेटण्यासाठी संबंधित व्यक्ती आला होता. कदाचित त्या महिलेनंच आतमध्ये संबंधित व्यक्तीला घेतलं का हे देखील लवकरच पुढे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अतिशय बारकाव्यानं प्रत्येक गोष्टीची तपासणी जी आहे ती पोलिसांच्या वतीनं होताना आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांची एक टीम जी आहे ती समोर या ठिकाणी तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक गोष्टीचे पुरावे गोळा करण्याचे देखील काम या ठिकाणी सुरू आहे. मागच्या बिल्डिंगमध्ये 10 जणांची पोलिसांची तपासणी ते करताना पाहायला मिळत होते. आपण पाहिलं की बिल्डिंगच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक CCTV आहेत. त्या CCTVचं सर्व जे रेकॉर्ड आहेत ते पोलिसांना पहिलं ताब्यात घेतलेलं आहे आणि ते तपासल्यानंतर नेमका व्यक्ती आतमध्ये घुसणारा कोण होता याची देखील माहिती मिळू शकते अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे. समोरची आणि मागच्या आपण बाजू पाहिली. समोरच्या बाजूनं देखील आज जाणं सोपं नाही आहे आणि मागच्या बाजूनं देखील आज जाणं तितकंसं सोपं नाही आहे. त्यामुळं आता नेमके या प्रकरणामध्ये हा संबंधित व्यक्ती आत गेला कसा ही देखील बाब आता पोलीस संबंधित आत काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या तपासातून त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी माहिती गोळा करतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येते. आणखीन एक आपण व्हिज्युअल्स या ठिकाणी पाहणार आहोत. सैफ अली खान यांच्या निवासस्थानची जी मागची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगची जे भिंती आहेत त्यांची उंची आपण पाहणार आहोत की जिथून ती व्यक्ती आतमध्ये गेली असेल ही शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे. ती शक्यता नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बिल्डिंग सैफ अली खान यांच्या निवासस्थानाची ही मागची बाजू आहे बिल्डिंग आहे. या बिल्डिंगचं उंची जी आहे भिंतीची ती अतिशय कमी आहे. त्यामुळं या भिंतीवरूनच आतमध्ये व्यक्ती उडी मारून गेला का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पोलिसांची समोर जी टीम आहे ती ही गोष्ट पडताळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारणपणे रात्रीच्या सुमारास ही सर्व घटना घडलेली आहेत. संबंधित आतमध्ये काम करणारी जी मदतनीस आहे तिला भेटायला आरोपी व्यक्ती जो आहे तो आला होता आणि त्यावेळी काही झटापट झाली. त्या झटापटीमध्ये महिलेच्या हाताला जखम झाली. तिचा जो आरडाओरडा होता तो ऐकून सैफ अली खान बाहेर आले आणि त्यांच्यावर देखील आरोपीनं ज्यावेळेस वार केले त्यावेळेस साधारणपणे 10 सेंटीमीटरची एक जखम त्यांना झालेली आहे. ऑपरेशन रात्री जरी पूर्ण झालं असलं तरी ज्या वस्तूनं त्यांना वार करण्यात आला होता त्याचा एक तुकडा देखील अडकला होता अशी देखील माहिती डॉक्टरांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्याची तब्येत सैफ अली खान यांची आता सध्या व्यवस्थित आहे. करीना कपूर देखील त्यांच्यासोबत रुग्णालयामध्ये आहेत. लीलावती रुग्णालय अगदी या ठिकाणाहून साधारण 1.5-2 किलोमीटरच्या परिसरात आहे. त्याच ठिकाणी सैफ अली खान यांच्यावर उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत. समोर ज्या पद्धतीने आपण सांगत होतो पूर्वी की बिल्डिंगचे जे भिंती आहेत त्याची तपासणी आणि बिल्डिंगच्या मागच्या बाजूनं वरती व्यक्ती जाऊच कसा शकतो
याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी पोलीस पडताळताना आपल्याला अजून एक पाहायला मिळत आहेत. 6 पोलिसांच्या टीम आहेत आणि प्रत्येक टीम जी आहे ती प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी तपासताना पाहायला मिळतात. एका टीमवर कर्मचाऱ्यांची चौकशी करणं, कर्मचाऱ्यांकडून माहिती गोळा करणं, दुसऱ्या टीमचं काम जे आहे ते CCTV फुटेजेस चेक करणं, तिसरी जी टीम आहे स्वतः दया नाईक ह्या सर्व टीम्स हँडल करताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसरी टीम आतमधल्या म्हणजे बिल्डिंगच्या परिसरामध्ये जे CCTV आहेत त्याची माहिती घेत आहेत. तर चौथी जी टीम आहे ती बिल्डिंग इतर ज्या बिल्डिंग आहेत आजूबाजूच्या त्यांचे CCTV गोळा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कदाचित लवकरात लवकर यातले खरा आरोपी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात येऊ शकतो, कारण पोलिसांकडे CCTV फुटेज हा एक मोठा ॲसेट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याच माध्यमातून संबंधित व्यक्तीचा शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांना आतमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे मोबाईल देखील सकाळीच ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची देखील या ठिकाणी उकल करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं सुरू आहे की जो हल्ला करणारा व्यक्ती आहे त्याचा आणि आतमधल्या कर्मचाऱ्यांशी काही फोनवरनं संवाद झाला आहे का, कारण आरोपी शोधायला ही एक महत्त्वाची गोष्ट होऊ शकते. सोपी त्यांचा तपास जो आहे तो सोपा होऊ शकतो, ही एक शक्यता आहे. समोर आपण पाहतोय दया नाईक आणि त्यांची टीम जी आहे ती या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते बिल्डिंगच्या चारही बाजूने तपास करताना पाहायला मिळत आहेत. सकाळी साधारणपणे 7-7:30 वाजता आतमध्ये जे काम करणारे राहणारे रहिवासी आहेत त्यांच्याशी देखील पोलिसांना चर्चा केलेली आहे, बातचीत केलेली आहे आणि अशा एका VVIP इमारतीमध्ये एक अज्ञात व्यक्ती शिरतो कसा याचा तपास जो आहे तो पोलिसांच्या वतीनं सुरू असल्याचं आपल्याला पूर्वी पाहायला मिळत आहे. निलेश, अर्थातच तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे एक अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहेच की इतक्या VVIP अशा ठिकाणी ती व्यक्ती घुसू कशी शकते, पुढून असू देत किंवा मागून असू देत, ती मुळात इमारतीत शिरलीच कशी, हा एक मुद्दा आहे. किंवा दुसरा प्रश्न असा आहे की ही व्यक्ती सर्वांच्याच ओळखीची किंवा कुठेतरी माहीत असलेली होती का, जेणेकरून ती सहज घरामध्ये जाऊ शकली आणि त्यानंतर हा हल्ला झालाय. या संदर्भामध्ये काही माहिती मिळाली आहे का? काही वेळापूर्वीच आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी जी माहिती गोळा केली की मदतनीस आणि हल्ला करणारा व्यक्ती यांची कदाचित ओळख असावी आणि तिला भेटण्यासाठीच तो हल्लेखोर जो आहे तो आतमध्ये आला असावा, कदाचित तिनंच त्या व्यक्तीला आतमध्ये घेतलं असावं अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते सर्व या ठिकाणी असणारे CCTV फुटेजेस आहेत. संबंधित व्यक्तीला समोरच्या गेटनं तर आत घेणं शक्य नाही आहे, कारण समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जी आहे ती चौकशी करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. रात्रीचा जो सुरक्षा रक्षक होता त्याच्या काही निदर्शनास गोष्टी आल्यात का हे देखील पोलीस तपासताना पाहायला मिळतात. त्या व्यक्तीची देखील चौकशी होईल आणि कशा पद्धतीने आतमध्ये एंट्री झालेली आहे याची देखील पोलीस तपासणी करतील. मेन गेटला एक CCTV आहे जिथून आतमध्ये व्यक्ती येऊ शकतो आणि मागच्या बाजूला देखील CCTV आहेत, त्यामुळं येणारा जो अज्ञात व्यक्ती आहे तो सहजासहजी पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाही. लवकरच पोलिसांना या सगळ्या गोष्टीची जी आहे ती उकल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पोलीस अधिकारी बाहेर येत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, काही महत्त्वाची बाब आहे, काही निदर्शनास आली का, काही धाकधुरे काही मिळालेत का? जे सिनियर आहेत ते तपास अधिकारी आहेत ते सांगतील आपल्याला. तपास अधिकारी जे आहेत ते या ठिकाणाहून सर्व या प्रकरणासंदर्भात बोलतील अशा पद्धतीची माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. प्रत्येक पोलिसांची जी टीम आहे, स्थानिक पोलीस यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, ही सर्व टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल आहे आणि त्यांच्या वतीनं तपास सुरू आहेत. स्थानिक गुन्ह्यांविषयी खरे निलेश, खरोखरच खूप वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा त्याचा सातत्याने आढावा घेताय. तुम्ही सोबतच राहा आणि हा आढावा घेत राहा. आम्ही तुमच्याकडनं हे अपडेट्स वारंवार घेत राहणार आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.